मराठवाड्यामधील मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत। मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे। मराठा आंदोलक हे ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती आहे, त्यामुळे पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीस पाठवली आहे। मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस। मराठा आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबरला मुंबईत जमावाची शक्यता। विविध भागातून ट्रॅक्टर वाहनं मुंबईत येण्याची शक्यता। वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो। लोकांची गर्दी जमल्यामुळे जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता अडवण्याचा प्रकार होऊ शकतो। सार्वजनिक शांतता भंग होऊन जीवितहानी, मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं। आंदोलनासाठी कोणी ट्रॅक्टर मागितल्यास देऊ नका किंवा स्वतः ट्रॅक्टर घेऊन येऊ नका। गर्दी झाल्यामुळे शांतता भंग झाल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार। कायदेशीर गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्तीची कार्यवाही करण्यात येईल। नोटिसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे। आता तो कस काय दिल्यामुळे ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना, नोटिसा दिलेल्या आहे, तर मी त्या नोटिसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे। पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या? लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना? मग ट्रॅक्टर घेत नाही, इकून टाकावं का आता? का तो आधारात आणून लावा तिथं? असे बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी। आंदोलनामध्ये कोणतीही गडबड होऊ नये, आंदोलनात जे शांततेने चाललंय त्याला कुठे गालबोट लागू नये म्हणून काही ज्याला ब्लॅकलिस्टेड म्हणतात किंवा ज्याच्यावर पुणे काही गुन्हे असतील या लोकांना नोटीस दिले जातात। सर्वसामान्याला नोटीस कधीही दिल्या जात नाही किंवा त्यांच्या अधिकारावर कधीही गदा आणल्या जात नाही, तर तसं सरकार कधीही करणार सुद्धा नाही।